तुमचीच वाट पाहत होते. देवी, काही काम होतं का? हो, महत्वाचं काम होतं. काय झालं देवी? आपण अस्वस्थ का आहात? काळजी करण्यासारखंच कारण आहे. देवी, स्पष्ट बोललात तर बरं होईल. मला असं वाटतं की आपण श्री खंडेरायांशी बोलायला हवं. म्हाळसा देवींनी गडावर परत यावं म्हणून श्री गणेश हट्ट धरून बसले आहेत. परंतु या परिस्थितीत श्री गणेश यांना समजावणं कठीण आहे. परंतु त्यांच्या भावना चुकीच्या आहेत असं नाही. त्यांच्या भावना अयोग्य आहेत, चुकीच्या आहेत असं मी म्हणत नाही. परंतु या परिस्थितीत मार्ग कसा काढणार? प्रजेचे देखील हेच म्हणणे आहे की श्री म्हाळसा देवींनी जेजुरीत परत यावे, आणि हे स्वाभाविक आहे. काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. मला हे कळतंय की तो मार्ग कोणता आहे हे आत्ता ह्या क्षणी आपल्याला ठाऊक नाही. परंतु आपल्याला त्यावर विचार करावा लागेल आणि श्री खंडेरायांशी बोलावं लागेल. काही कळेन असं झालंय, पण यातून मार्ग हा काढावा लागेल हे निश्चितच आहे. इकडे समधीकडे जशा मशाली लावल्यात का नाही, गडाच्या त्या अंगाला बी मशाली लावून घे. हा, आला का ध्यानात? हा, निघ आता. हा, राघोबा तुम्ही आयस होय? ध्यानात नाही आलं बघा माझ्या. अरे तेच म्हणलं म्या, ध्यान हाय कुठं तुझं? अहो, खाली बाणाईकडे चाललो होतो. तेचनी काय हो काय नग ते बघाय हो ना. जी शिदा संपली असेल ती वाड्यावर नेऊन ठेवाय होई. हा, असं होय. महत्वाचं काम आहे बघते. अरे गणूबा कुठं दिसना झाला या? ते हाय ती आतमध्ये. अहो, आता दिवे लागण्याची वेळ झाली ना व, मशाली लावत्याची. असं असं एक विचारू का जी तुम्हासनी? विचार की. देवी जेजुरी मध्ये येणार नाहीत का? आता देवी जेजुरी मध्ये कधी येणार आपण कसं काय सांगायचं बाबा. पर समदेसनीच असं वाटतंय की देवीने लवकर परत यावं. पर लोकांसनी लई वाईट वाटलं बघा. अरे आता देवी परत येत्याल का नाही ते ठाव नाही, पर हातल्या परजेवर त्यांचा लय जीव होता बघ. होता नाही, आहेत. आणि त्यांच्यासाठी देवी माघारी येत्याल बघा. तसं झालं तर बरंच होईल बघ. असू दे, चला आता दिलेली कामं करा बरं जरा. येतो जी. बानाई, चौडप्पा. अरे काय झालं बाबा, अजून गेला नाहीस वय तू? अहो ते बघा बानाई येत आहे ती. बा नाही होय. देवी, बानाई, मी चाललोच होतो बघा वाड्यावर, पण तुम्ही हात येणार होता ठाव नव्हतं. होय, मला देवासनी भेटायचं आहे. होय की. या की मग या या. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. मी तिला गडावर पाऊल ठेवू देणार नाही. काय झालं जी? मी गडाची पायरी नाही चढणार. अहो असं कसं म्हणताय सा? तुम्हासनी तर देवासनी भेटायचं आहे ना.
वय तर महाराष्ट्राताईंनी मला सांगितलं होतं का गडाची पायरी बी नाही चढायची, आणि त्या आता हत नाही. पण म्हणून मी गडाच्या आत जाईन असं नाही म्हणणार. मी त्यांच्या शब्दाचा मान ठेवत. देवासनी मी आले आहे ह्याचा सांगावं द्याल का जी? हा वैजी ते तू की अरे राघोबा लगोलग जा आणि देवासनी सांगावं ते बघू जा. होय, ये तुझी. देवी, अहो हे काय? आपण सगळी आभूषणं काढून का ठेवलीत? आता मी सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला हवीत का? तसं नव्हे देवी, पण अक्कांना काय वाटेल? तुम्हाला असं पाहून अण्णांना देखील वाईट वाटेल. मला काय वाटेल याचं आता महत्त्वच राहिलेलं नाहीये. माधवी, मला एकांत हवा आहे. सतत मला प्रश्न विचारू नकोस. क्षमा असावी. आपण बाहेर येताय ना? आले मी. जाण्यापूर्वी एक विचारू का? आपल्याला अल्पावधीत ज्या ऋषींनी वनातून इथे नेवासेत आणून सोडलं ते कोण होते? मी तोच विचार करते आहे. कोणी दिव्य विभूती असल्याशिवाय त्यांना हे शक्य नाही. नारद मुनी इथे येऊन गेले. त्यांनी सूचना दिली की आपण इथे येत आहोत. ही सगळी सूत्र जेजुरी गडावरून हल्ली आहेत. म्हाळसेने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे आता पुढे काय होणार आहे ह्याचीच चिंता सर्वांना वाटत आहे. तिने जेजुरीत येण्यासाठी सर्वजण त्यांच्या परीने जे जे शक्य होईल ते सारं काही करायला सिद्ध आहेत. परंतु हेच सर्वांना वाटत आहे की तिने पुन्हा जेजुरीत यावं. ज्या बानूने ही जेजुरी सोडून जावं असं म्हाळसेच्या मनात होतं, आता त्याच बानूने देखील म्हाळसेला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राघोबा, जी गडाच्या दारापाशी बानाई आली आहे ती. बानू या क्षणी गडावर? भाईजी, तुम्हासनी भेटायचं म्हणते ती. मग तिला आत यायला सांगा. नाही देवा, त्या आत यायला नाही म्हणले आहे ती. बानू गडाच्या आतमध्ये येणार नाही? होय, म्हाळसा देवी त्यासनी म्हणल्या होत्या का आत पाऊल बी टाकायचं नाही. आणि त्या म्हणल्या की त्यासनी देवीच्या शब्दांचा मान आहे म्हणून त्या आत नाही येत म्हणल्या. बरं, मी येतो भेटायला. तुम्ही व्हा पुढे. जी.
वेळ झालाय. राघोबांना अजून सांगावं दिलं का नाही म्हणायचं. देवी, अहो असं ताटखळत किती वेळ उभं राहणार आहे सर तुम्ही? आत आला असता तर देवी पातूर वाईस बसला असता. नाही नाही, राहू द्या जी. अहो कुणी बघितलं तर काय म्हणत्याल? महासाताई गडावर नाही ती, आणि त्या नसताना मी येणं बरं दिसणार नाही. मी देवासनी सांगावा धाडला आहे, येत्यालाच बघा ते. मग मी वाट बघल त्यांची, तुम्ही नका काळजी करू. बरं, येतो मी. अहो, किती वेळ झाला अजून भानुताई नाही आल्या. काय करावं? तुम्ही तर गडावर जाऊन बघतायसा का काय चाललं आहे ते? नाही, ह्यो विचार माझ्या बी डोसक्यात आला होता. परत मीच म्हणले राहू दे. काय जाताना ती म्हणली मी एकली जाते, म्हणलं आपण कशाला जातात मग. गंगे, तुला याक सांगू का? काय? नाही म्हणजे भानू जरी म्हणत असली का माणसं देवी गडावून असल्या तरी त्यांचा शब्द माझ्या कानात घुमतोय, असं जरी असलं तरी तिच्या डोळ्यात मला समज दिसत होतं तिला किती त्रास होतोय ती. भय, तुला सांगतो, देवांसंग लगीन व्हायचं म्हणून काय काय किती किती वर तप केलं तिनं, काय सांगू तुला. ते महाराज म्हणतात ना, तपश्चर्या, तपश्चर्याच आहे ती. खरं आहे, पण महासा देवीसनी ते आवडलं नाही. खरं सांगायचं तर आता बी तेसनीच ह्याचा समजा तरच होणार आहे. वय पण ही सांगणार कोण तिला, आणि ती ऐकती वय तवा. तुला सांगतो, देवानं बानूच ऐकाय पाहिजे. ऐकत्याल, माझा विश्वास आहे. बानू, बानू, तू अशी अचानक कशी आलीस? काय झालं? भय, सांगावा धाडणार होते, पर मग तडक निघून आले. सर्व काही कुशल आहे ना? देवी गडावर नाही ती, आणि गड सोडून गेले आहे ती हे कळालं, म्हणून आले. होय, म्हाळसा इथून गेली आहे ही वस्तुस्थिती आहे. बरं, असं काय झालं जी? बानू, तू राजवाड्यात ये, आपण तिथे बोलूया. तेव्हा म्हाळसा देवीने सांगितलं आहे का गडाची पायरी बी नाही ओलांडायची म्हणून. परंतु ती आता इथे नाहीये. तरी बी त्यासनी जे आवडणार नाही ते मी नाही करणार. बानू, तुम्हा दोघींचं नातं मला अजून कळलेलं नाहीये. तुम्ही अजून बी सांगितलं नाही की म्हाळसा देवी गड का सोडून गेल्या. बानू, तुम्हाला न सांगता चंदनपुरीला निघाली होतीस, आणि चंदनपुरीची वाट
त्याच रानातून जाते ज्या रानात ते दैत्य होते. मी त्या दैत्यांचा वध केला आणि तुला त्यांच्या तावडीतून सोडवले. आणि बानू, मी तुला माझ्या बरोबर घेऊन आलो हे म्हाळसेला आवडलं नाही. देवा, अहो म्हणूनच मी चालले होते देवा. अहो तुम्ही मला त्या राक्षसांपासून सोडवलं. ते ऋण आहेच माझ्यावर, पण तुम्ही मला जाऊ द्यायला पाहिजे होतं. नाही बानू, मला तुम्ही दोघेही या जेजुरीत असणं अपेक्षित आहे. हो पण आता काय झालं? त्या गेल्या न हो का सोडून? देवा, अहो म्या हात असले काय नसले काय होणार नाही. पण म्हाळसा देवी नसत्याल तर कसं होणार? पण मी तिला पुन्हा इथे आणेन. तर तुम्ही त्यासनी थांबविलं का नाही जी? काहीतरी करून त्यासनी थांबवायचं होतं. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती थांबली नाही. तर आता त्या माघारी आल्या नाहीत तर? नाही बानू, असं नाही होणार. तर त्या गेल्या कुठं आहे ती? नेवासेला. ह्या त्यांच्या मायन बा संग राहत्यात. तर त्यासनी लवकर माघारी घेऊन या. वाटलं तर त्यासनी सांगा बानू जेजुरी सोडून गेली म्हणून. नाही बानू, आता तू कुठेही जायचं नाहीस. अहो पर लोक काय म्हणतात का बानून देवीसनी बाहेर काढलं? बानू, सत्य काय आहे ते आपल्याला ठाऊक आहे आणि एक ना एक दिवस लोकांना देखील ते सत्य कळणार आहे. तेव्हा मी एक सांगू कधी? आता अशी येळ आली आहे का म्या गेले तरच म्हाळसाताई गडावर माघारी येते. तर आता मला जाऊ द्याजी. म्या माझ्या वस्तीवर सुखानं राहील. पर माझ्या पायी म्हाळसाताई निघून गेल्या हे मला सहन नाही व्हायचं. तुला जायचं आहे. म्हाळसा देखील आता इथून निघून गेली आहे. आता भविष्यात एक दिवस असा येईल की मीच इथून निघून जाईन आणि मला कोणीही शोधू शकणार नाही. देवा, अहो असं बोलू नका जी. अहो तुम्हीच नसाल तर ह्या जेजुरीला काय शोभा आहे? मग आता माझं ऐक. वाड्यावर जा आणि इथून निघून जाण्याचा विचार सोडून दे. येते म्या.